समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणत असत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा होता. इंग्रजांविरोधात त्यांचे विचार खूप आक्रमक होते. त्यामुळे लोकांनी त्यांना लोकमान्य म्हणून पदवी बहाल केली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना देणारे लोकमान्य टिळक हे एक वकील, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, भारतीय क्रांतिकारी, भारतीय स्वतंत्र सेनानी देखील होते. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळगाव कोकणातील चिखली हे होते. टिळकांचे वडील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते व संस्कृताचे चांगले ज्ञानी होते. टिळक अवघे 16 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर होते. वडिलांच्या बदलीनंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्याचवेळी 1871 मध्ये त्यांचा तापीबाईंशी विवाह झाला, ज्यांना नंतर सत्यभामाबाई म्हणून ओळखले जाऊ लागले. बाल गंगाधर टिळक हे लहानपणापासूनच अतिशय बुद्धीचे हुशार विद्यार्थी होते. गणित त्यांचा आवडता विषय होता. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडून घरीच घेतले. नंतर त्यांचे शिक्षण पुण्यातील वर्नाकुल स्कूलमधून झाले. 1872 मध्ये गंगाधर यांचे निधन झाले. त्यांनी काही रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी ठेवली होती. त्यामुळे डेक्कन कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक यांनी नाव घातले. 1876 मध्ये बी.ए. पहिल्या वर्गात लोकमान्य टिळक उत्तीर्ण झाले व त्यानंतर 1879 मध्ये त्यांनी LL.B. ही पदवी लोकमान्य टिळक यांनी घेतली. शिक्षण संपल्यानंतर लोकमान्य टिळक हे पुणे येथील एका खासगी शाळेत गणित व इंग्रजीचे शिक्षक झाले. पण त्यांचे विचार शाळेतील इतर शिक्षक आणि अधिकाऱ्यांशी जुळले नाहीत, कारण ते भारतीय विद्यार्थ्यांना दुहेरी वागणूक देत असत. या मतभेदांमुळे त्यांनी 1880 मध्ये शाळेत शिकवणे सोडले. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी शिक्षणाची प्रेरणा देण्यासाठी तसेच देशातील तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी बाळ गंगाधर टिळक व त्यांचे महाविद्यालयीन बॅचमेट आणि थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी 24 ऑक्टोबर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1885 मध्ये याच सोसायटीने माध्यमिक शिक्षणासाठी नवीन इंग्रजी स्कूल आणि उच्च शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज स्थापन देखील केली. सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी भारतीय जनता आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि स्वतःच्या कारभाराची भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा द्यावा, या उद्देशाने मराठी भाषेत केसरी आणि इंग्रजी भाषेत मराठा या 2 मासिकांची सुरुवात केली. ही दोन्ही वर्तमानपत्र लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. लोकमान्य टिळक यांनी 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी स्वराज्य पक्षाविषयी पक्षाच्या उदारमतवादी विचारांचा तीव्र निषेध करण्यास सुरुवात केली. या दरम्यान बाळ गंगाधर टिळक म्हणाले की ब्रिटिश सरकारच्या विरोधात एक साधी घटनात्मक चळवळ करणे व्यर्थ आहे. त्यानंतर पक्षाने त्यांना त्यावेळचे काँग्रेसचे प्रमुख नेते गोपाळकृष्ण गोखले यांच्या विरोधात उभे केले. लोकमान्य टिळकांना स्वराज्य मिळवण्यासाठी आणि इंग्रजांना पळवून लावण्यासाठी जोरदार बंड करायचे होते. त्याचवेळी त्यांनी स्वदेशी चळवळीस आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे समर्थन केले. काँग्रेस पक्ष आणि लोकमान्य टिळक यांच्यातील विचारसरणीतील फरकामुळे त्यांना काँग्रेसची चरमपंथी विंग म्हणून मान्यता मिळाली. यावेळी टिळकांना बंगालचे राष्ट्रवादी बिपिन चंद्र पाल आणि पंजाबचे लाला लाजपत राय यांनी पाठिंबा दर्शविला. त्याचवेळी या तिघांना लाल बाल पाल म्हणून प्रसिद्ध झाली. 1907 मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेस पक्षाच्या उदारमतवादी आणि चरमपंथी गटात वाद निर्माण झाला. यामुळे काँग्रेस 2 स्वतंत्र गटात विभागली गेली. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारच्या दडपणाच्या धोरणाला कडाडून विरोध दर्शविला आणि आपल्या वर्तमानपत्रांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध चिथावणीखोर लेख लिहिले व या लेखाच्या प्रेरणेमुळे चापेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी
कमिशनर थोडॉरो लेफ्टनंट आयर्स्टचा खून केला. त्यानंतर लोकमान्य टिळकांवर हा खून केल्याबद्दल देशद्रोहाचा खटला चालविला गेला आणि 6 वर्षे हद्दपार अशी शिक्षा सुनावण्यात आली. 1908 ते 1914 दरम्यान त्यांना बर्माच्या मांडले तुरुंगात पाठविण्यात आले. तुरुंगात असतानाही त्यांनी लिखाण सुरू ठेवले. त्यांनी तुरुंगात गीता रहस्या हे पुस्तक लिहिले. त्याचवेळी टिळकांच्या क्रांतिकारक पायऱ्यांमुळे इंग्रज बॉखला येथे गेले होते आणि त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रांचे प्रकाशन थांबवण्याचा प्रयत्नही केला होता. पण तोपर्यंत टिळकांची लोकप्रियता बरीच वाढली होती आणि लोकांमध्ये स्वराज्य मिळण्याची इच्छा निर्माण झाली होती. ब्रिटिशांनाही या आक्रमक विचाराच्या स्वतंत्र सेनानी समोर झुकावे लागले. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेचा बाळ गंगाधर टिळक यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली व नंतर त्यांना मधुमेहाच्या त्रासाने देखील विळखा घातला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली. त्यांच्या अंत्ययात्रेत लाखो लोक समाविष्ट झाले. मित्रांनो, हा एज्युकेशन व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.